तुम्ही जे आता सांगितलं ते खरंही आहे, आम्हाला पटलं सुद्धा, पण तरी आम्हाला विचार करायला थोडा वेळ हवा। हो 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 ना, भावनेच्या भरात घेतलेल्या निर्णयाला काहीच अर्थ नसतो। तुम्ही बसा, आम्ही येतोच। हं? हो अगदी। चल येते मी। बस बाईसाहेब, चला येते हा मी। काय छान स्थळ शोधून काढले नाही लता वहिनींनी, बघितलं ना आई साहेब? काल सांगताना तर राजेश खन्ना म्हणाला होता ना तुम्ही, आणि आज बघितलं तर यापेक्षा ना कालचाच मुलगा बरा होता। त्याला टक्कल होतं, याला केस आहेत। काय या मुलाला पुढे पुढे करताय तुम्ही लता वहिनी? तुम्हाला एवढाच तो मुलगा खटकत असेल ना, तर नीरजला सांगा लग्न करायला, म्हणजे हा प्रॉब्लेमच होणार नाही। अरे तुम्ही तुमच्या दोघींच्या भांडणात माझा का बळी देताय? ए म्हणजे काय? माझ्याशी लग्न करणं म्हणजे बळी देण्यासारखं वाटतं तुला? बघ नुपूर, मला तसं म्हणायचं नव्हतं ग। विजू, तुला आवडला ना मुलगा? हो हो, काय वेळ लागला का तुला? अहो हे बघा, सगळं चांगलं होईल। अरे असं ना कसं चांगलं होईल? माझ्या वयाचा दिसतो तो। काय बोलतोयस तू? अरे तू काही इतका लहान आहेस का? माझ्या मते त्या मुलाशी लग्न व्हायला काही हरकत नाही। आई साहेब, तुम्हाला काय वाटतं? नाही म्हणजे मला असं वाटतं की अप्पासाहेब, मी आई साहेबांना त्यांचं मत विचारलेलं आहे, ह्यामध्ये का बोलतायत? आप्पासाहेब, मी पण या घरातली सदस्य आहे, त्यामुळे माझंही मत महत्वाचं आहे। लवकर बोला हो, नाही तर तुमचं बोलणं संपेपर्यंत त्या मुलाचं वय आणखी वाढायचं। ही फॅमिली स्ट्रॉंग आहे, एकदम पॉवरबाज, त्यामुळे माझा होकार आहे। आप्पासाहेब, हे बघा, आमची मतं जरी जुळली असली ना, तरी आमचे विचार अजिबात जुळत नाहीयेत। आप्पासाहेब, आता मतं जुळली आहेत, हळूहळू विचारही जुळतील। आई साहेब, मला सांगा, यावर तुमचं मत काय? आता तुमचं मत जुळलंय, त्यामुळे मग मी काय बोलणार? अहो आई साहेब, मी तुम्हाला त्या मुलाबद्दलचं तुमचं मत विचारतोय। हिचा जर होकार असेल तर माझा नकारच असणार, हे लग्न होणार नाही। अहो असं काय? मला वाटलंच होतं, आई साहेब या लग्नाला कधीच परवानगी देणार नाही। हो बाई, वंस, तुम्ही मला म्हणाला तर बाईसाहेब पण नकार देतील। अगं पण कधी कधी आपण बोलतो तसं नाही होत ना। जरा थांबा प्लीज, काय चाललंय? मला सांगा, लग्न कोणाला करायचंय? नुपूरला। मग तिला घेऊ देत ना निर्णय, प्लीज। तू नुपूर, तू घे निर्णय। नाही पण मला नाही काय कळत आहे। नुपूर बाळा, त्या मुलामध्ये एकच खोट आहे, त्याचं वय। आता मला सांग, वय वाढलेल्या मुलांना लग्न करण्याचा अधिकार नसतो का? असतो। मग असतो, पण त्याच्या वयाच्या मुलीशी। नाही पण आत्या, आता जर माझं लवकर लग्न झालं नाही तर माझं सुद्धा वय वाढणारच ना, आणि त्यांचं लग्नाचं वय वाढलं त्याला कारण तरी आहे, त्यांच्या बहिणी। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा, असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय
काय गो हा काय झालं काय झालं काय काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली आहे त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं ते असं अगो पण आईच म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती आई मी तुम्हाला नंतर फोन करते हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्या नेहा आले आई मी येते होय काकू येते सावकाश जाग हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया